हा स्टीलवाला टिफिन बॉक्स मला खरंच खूप छान मिळाला. हॅलो, मी आहे वैशाली. काल मी तुळशीबागेत गेले होते आणि हे बघा बरीच सारी खरेदी केलेली आहे. त्यात मला स्पेशली तुम्हाला माझे टिफिन बॉक्स दाखवायचे होते. एकदम स्टर्डी आणि लीक प्रूफ असे टिफिन बॉक्स मला काल मिळालेले आहेत. तर मी बघितले, मला आवडले आणि मी लगेच खरेदी केले. कारण खूप दिवसांपासून मी टिफिनच्या शोधात होते. माझ्याकडे जे टिफिन बॉक्स होते त्याच्यावरचं झाकण प्लास्टिकचं होतं, तर मला स्टीलच्या झाकणाचा टिफिन हवा होता. आणि याचं लॉकिंग सिस्टम पण मला खूप आवडलं, कारण प्लास्टिकचं लॉकिंग नाही आहे त्याला, स्टीलचीच कडी वगैरे आहे. तर स्टर्डी आहे, म्हणजे बरेच लाँग लास्टिंग चालेल, खराब होण्याचं नावच नाही. तर तरीसुद्धा त्याच्यासोबत एक एक्स्ट्रा कडी पण दिलेली आहे त्यांनी. प्रत्येक टिफिन बॉक्समध्ये एक्स्ट्रा कडी दिली आहे, कधी जर तुटली तर आपण यूज करू शकतो. सिग्नोरा वेअर कंपनीची आहे आणि एकदम स्टर्डी आहे ते. स्टील पण खूप छान आहे, एकदम जड आहे. झाकण पण जड आहे, डब्बा पण खालचा आहे तो पण जड आहे एकदम आणि लीक प्रूफ आहे मेन म्हणजे. तर हा एक डब्बा मला ना 285 ला मिळालेला आहे. 310 त्याची प्राईस होती, तर तिथे डिस्काउंट होता, तर असे 3 डब्बे मी घेतलेत. हे जे टिफिन आहेत ना, हे मी लूज घेतले होते. सिंगल असे घेतले होते. कारण टिफिन बॅगवाले जे होते ना, ते मला काही आवडतच नव्हते. कुणाचं झाकण प्लास्टिकचं होतं, कुणाची लॉकिंग सिस्टीम पण खास नव्हती. काही डबे खूप मोठे, काही खूप छोटे. तर म्हटलं हे असेच घेऊया. तर हे हे पण 2 सेम कंपनीचे घेतलेत मी. हे चटणी किंवा असं ड्रायफ्रुट्स वगैरे द्यायला छान आहेत म्हटलं. तर हे पण 2 घेतले आहेत. तर असा एक पूर्ण सेट मी घेतलेला आहे अहोंच्या टिफिनसाठी. तर हे छोटे डब्बे आहेत ना, हे मला 169 ला मिळाले आहेत. त्याची 199 प्राईस होती. तर आता हे सेम असेच, कंपनी वेगळी आहे, स्टील लॉक म्हणून. तर हे 2 टिफिन मी माझ्या मुलीसाठी घेतलेले आहेत. आता शाळा पण सुरू होणार आहे आणि खूप छान टिफिन मिळाले मला. हे दोनही कंपनीचे मला खूप छान वाटले टिफिन. तर हेही लूजच घेतले होते मी. तर याला बघा, याला सुद्धा एक्स्ट्रा कडी दिलेली आहे. यांचे पण झाकण वगैरे एकदम स्टर्डी आहे, लीक प्रूफ आहे. म्हणजे मुलांना टिफिन भाजी वगैरे सांडायचं टेन्शन नाहीये. आणि क्वालिटी खूप छान आहे. स्टील बघा, बघू शकता, तुम्हाला दिसत असेल किती छान क्वालिटी आहे. जड आहेत भरपूर. तर हे 2 टिफिन ना मला 285 ला मिळालेले आहेत. त्याची 330 प्राईस होती, डिस्काउंटमध्ये मिळाले. आणि हे मी घेतले आहेत रांगोळी टूल्स. खूप दिवसांपासून घ्यायची इच्छा होती. आता तुळशीबागेत मला दिसले. कसे वापरायचे अजून प्रॅक्टिस करायची आहे मला, पण बघूयात आता. प्रॅक्टिस करून बघूया, कारण नेमिंग वगैरे करायला, डिझाइन करायला खूप छान होतात ते, ईझी पडतात. तर म्हटलं चला घेऊया. तर असे टूल्स ना मेटलमध्ये पण असतात, पण मला तर काही कुठे दिसले नाही. म्हटलं चला हे घेऊन बघूया एकदा. तर हे ₹100त मला मिळालेले आहेत. तर छान आहेत. तर तसेच मी अजून काही छापे पण घेतलेले आहेत. तर हा गोपद्मचा एक छापा घेतला आहे. सध्या अधिक मास आहे ना, तर आता सध्या हे गोपद्म काढायचे असतात दारात. तर हा मला ₹60 ला मिळाला आणि हा जो रांगोळीचा आणि हा पावलांचा जो छापा आहे, हा मला ₹100त मिळाला. तर हा पण असाच ₹50-60 मध्ये काहीतरी मिळालेला आहे. मला काही आठवत नाही एक्झॅक्ट प्राईस याची. हे बघा ना, किती सुंदर एक कमळ, त्यावर शंख आणि त्यावर पावलं. खूप सुंदर छापा आहे. आणि हा एक मोठा छापा आहे लक्ष्मीच्या पावलांचा. तर हा मला 220 मध्ये मिळाला. तर 250 प्राईस सांगत होते ते. पण ठीक आहे, त्यांनी दिला मला 220 मध्ये. तर असं हे एवढं सगळे छापे मी घेतलेले आहेत रांगोळीसाठी. झटपट रांगोळी काढण्यासाठी खूप उपयोगी आहेत, कारण बऱ्याचदा आहे ना, सणावाराला आपल्याकडे वेळच नसतो. आणि हे नॅपकिन मला खूप छान मिळाले कॉटनचे. ते ₹100त 4 बोलत होते ते. तर त्यांनी मला 6 दिले. तर ठीक आहे ना, खूप छान मिळाले. आणि किचनमध्ये वगैरे आपल्याला बरेच नॅपकिन हवेच असतात. तर असं हे तुळशीबागेत मी घेतलेलं आहे. आणि हा एक रांगोळीचा डबा पण मी घेतला आहे. माझ्या मंदिराच्या इथे ना रांगोळीसाठी एक डबा हवा होता. तर माझं मंदिर वर आहे, म्हणून मग कसं होतं, खाली रांगोळीचा डबा असतो दारात रांगोळी काढण्यासाठी. वर-खाली करत बसण्यापेक्षा म्हटलं एक सेपरेट मंदिराच्या इथे करावा. तर असं हा एक डब्बा मी घेतला आहे. हा पण मला काहीतरी 200 ला मिळालेला आहे. तर अशी एवढी सारी शॉपिंग केली होती. तर कशी वाटली तुम्हाला माझी शॉपिंग? आणि माझे टिफिन बॉक्स सर्वात जास्त खूप छान आहेत. मला ते खूप आवडले. तर कसे वाटले तुम्हाला नक्की सांगा. तर तुम्हाला जर ॲड्रेस हवा असेल ना, तर मी नक्की सांगेल टिफिन कुठे मिळाले ते. तर कमेंट करा, मी नक्की तुम्हाला पर्सनली सांगेल. तर चला, आजच्या दिवस एवढंच.
आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर हे रांगोळी रांगोळी टूल्स यूज करून रांगोळी काढून मी तुम्हाला नक्की शेअर करेल. चला बाय.